Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. आपण सध्या भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील पोहरा येथे असलेल्या लक्ष्मी पतसंस्थेच्या समोरात बघू शकतो आपण. या पतसंस्थेच्या समोर आता मोठ्या प्रमाणात ठेवीदार आणि कर्मचारी जे कोणी त्या संस्थेत होते ते इथं एकवटलेले आहेत. खरं पाहायला गेलं तर 6 महिन्यांहून अधिक काळ झाला हे पतसंस्था जी आहे बंद आहे आणि अचानक जे अध्यक्ष आहेत आणि संचालक मंडळ आहे त्यांनी हे पैसे घेऊन फरार झाल्याचे चित्र आहे आणि नागरिकांमध्ये जे ठेवीदार होते या पतसंस्थेचे त्यांच्यामध्ये असंतोष आहे. खरं पाहायला गेलं तर 2.5 करोडहून अधिक रक्कम जी आहे यांनी पळवून नेलेली आहे आणि या संदर्भात जी आहे तक्रार सुद्धा या पतसंस्थेतील जे ठेवीदार आहेत त्यांनी केलेली आहे. आपल्याला बोलण्याकरिता येथील काही कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल काकू, तुम्ही इथं कर्मचारी होतात, काय नेमकी तुम्हाला माहिती मिळाली या संस्थेबद्दल? आता माझे नाव ललिता शेंडे आहे. त्या संस्थेपर्यंत आतापर्यंत काहीच माहिती मिळाली नाही. 6 महिन्याचा कालावधी होऊन गेला तरी आज देतो उद्या देतो म्हणून ते टळवत आहेत. तुम्हाला जेव्हा इथले ठेवीदार लोक तुम्हाला बोलत असतील की तुम्ही कर्मचारी आहात तर तुम्ही आम्हाला माहिती द्या, कधी पैसे मिळतील, काय सांगा तुम्ही? कोणाकडून तुम्हाला प्रॉपर माहिती मिळते याच्याबद्दल? याच्याबद्दल मला माहिती म्हणजे फोनच नव्हते उचलत ते विलास. मी कितीदा फोन करत होती पण ते उचलतच नव्हते. नक्कीच जे अध्यक्ष आहेत ते फोन उचलत नाही अशी तक्रार आता कर्मचारी स्वतः सांगतात आणि ठेवीदार जे आहेत वारंवार त्यांच्याकडे तगादा लावत असतात. आपल्याला बोलण्याकरिता पुन्हा येथील एक एजंट आहेत. काय सांगाल, तुम्ही एजंट होता, तुम्हाला आता जे तुमचे ठेवीदार आहेत ते विचारत असतील, काय सांगा तुम्ही? मी त्यांना सांगायचं वेळोवेळी का 8 दिवसांनी देते, म्हणजे 8 दिवस ते माहिती देत होते. त्या पद्धतीने मी ग्राहकाला सांगत होते, परंतु ते तारीख त्यांची फेल होत होती. असे करू करू 6 महिने लोटले आणि त्या 6 महिन्याच्या दिवस लांबल्यामुळे कस्टमरवर थोडं याची चिंता वाढली. मग त्याच्या बाद कारवाईला सुरुवात केली. आता पतसंस्था बंद आहे तर पैसे कधी वापस मिळणार त्यांचे काय सांगितलं का तुम्हाला? नाही, काही सांगितलं नाही त्याच्या बाबतीत. मी वेळोवेळी जात गेलो, वेळोवेळी फोन केलो, पण फोन ते उचलत नव्हते. नक्की फोन उचलत नाही, कोणताही संपर्क ते साधायला तयार नाही आणि पैसे घेऊन पसार झाले अशी तक्रार आहे. आपल्याला बोलण्याकरिता काही ठेवीदार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, आपण ठेवीदारात इथले किती रुपये आपले इथे गुंतवले होते? माझे मिनिमम 1 लाखाच्या जवळजवळ माझे पैसे होते. मी भारती गायधनी बोलत आहे आणि माझं असं स्टेप आहे की जेव्हापासून ही संस्था सुरू केली आहे इथं तेव्हापासून आम्ही आमच्या ह्या गावातून कोणीही एकही कर्मचारी इथे पैसे ठेवलेले नव्हते. बिचारे ग्रामीण भागातले गोर गरीब लोकांनी तिथे पैसे ठेवून आपली उदरनिर्वाह भागवत इथे काढून आणि ठेवून तोपर्यंत आतापर्यंत त्यांनी काहीच केलं नाही. पण आता ह्या 2-3 महिन्यामध्ये त्यांनी एवढं गापला करून ठेवलं इथं की कर्मचाऱ्यांना सुद्धा इथून म्हणजे राजीनामा देऊन त्यांना बाहेर काढलं. मग यांचा फ्रॉड नव्हता, मग यांचं काहीच नव्हतं, मग यांनी का म्हणून कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं, का म्हणून लोकांचे विड्रॉल दिले नाही, विड्रॉल होऊनही विड्रॉल दिले नाही लोकांना. मग यांचं होतच नाही, यांच्यामध्ये काही कमतरता नव्हती. तर यांनी ही पतसंस्था बंद करून इथून कशाला गेले, हा माझं म्हणणं आहे. नक्कीच पतसंस्था बंद का बरं केली असा सवाल ते करत आहेत. आपल्याला बोलण्याकरिता पुन्हा एक ठेवीदार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. किती रुपये आपले होते का इथं आणि काय सांगितलं तुम्हाला? काहीच नाही, भेटत नाही आली. येत होते थोडे 2,000 5,000 देत होते, बस तो मानकर देत होता, वाटप करत होता मानकर पाला करून. आपण एकूण किती रुपये गुंतवले याच्यात? सरासरी 6 लाखाच्या जवळपास. नक्कीच खरं पाहायला गेलं तर सरासरी 6 लाखाच्या जवळपास पैसे इथं जमा केले होते. मात्र आता कोणत्याही प्रकारचे संचालक मंडळ असो, अध्यक्ष असो, कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स यांना देत नाहीत, कुठल्या प्रकारच्या यांना माहिती देत नाहीत आणि संस्था जी आहे गेल्या 6 महिन्यापासून बंद आहे. त्यामुळं 2.5 करोडहून अधिक रुपयांचा इथं घोटाळा झाल्याचे चित्र आहे आणि कुठल्याही प्रकारचं जे आहेत संचालक मंडळ यांना सांगत नाहीत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात यांची फसवणूक झालेली आहे. यांना न्याय मिळवून देण्यात यावा व यांचे पैसे परत मिळावे अशी मागणी आता ठेवीदार करताना पाहायला मिळत आहेत. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.